महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने बारामतीत विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे। आता या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी अर्ज दाखल केला आहे। अजितदादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आता उपमुख्यमंत्री पदासह शपथ घेतल्यानं त्यांना 6 महिन्यात विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं सदस्यत्व घ्यावं लागणार आहे। त्यानुसार ते आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न सगळ्याच राजकीय पक्षांनी केला होता। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी आणि अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी असं आवाहन केलं होतं। तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा साधारण प्रत्येक पक्षाला निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन केलं होतं। काँग्रेस पक्षाने मात्र सुरुवातीला आडमुठी भूमिका घेतली होती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार असं सांगितलं होतं। त्यानुसार त्यांनी उमेदवारही दिला होता। पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली। पुढे काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली। पण असं असलं तरी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाहीच। एकूण 53 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या उमेदवारांना नक्की किती मते मिळतील। अजितदादांचं निधन झाल्यामुळं या निवडणुकीत सुनेत्रा पवार निवडून येतीलच अशा प्रकारची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे। एवढंच नाही तर सुनेत्रा पवार आजपर्यंतचा विक्रमी मतांचा उच्चांक करतील असंही बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यसभा खासदार पार्थ पवार, जय पवार या सर्वांनी प्रचार सुरू केला आहे। स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा बारामतीत प्रचार करणं सुरू केलं आहे। येत्या 23 एप्रिलला बारामतीत विधानसभेचं मतदान होत आहे, तर 4 मेला निवडणुकीचा निकाल लागेल। पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की बारामतीकर मतदानासाठी बाहेर पडतील का? कारण जेव्हा जेव्हा आपल्या देशात पोटनिवडणूक लागते तेव्हा प्रत्येक वेळी त्या जागेवर कमी मतदान होतं। मतदानाचा टक्का प्रत्येक वेळी त्या जागेवर कमीच राहिलेला आहे। याचं कारण म्हणजे जर लोकप्रतिनिधींचा मृत्यू झाला आणि जर त्या प्रतिनिधीच्या घरातील सदस्याला उमेदवारी मिळाली तर त्याचा विजय होतो अशा प्रकारची लोकांची भावना असते। त्यामुळं लोक घराबाहेर मतदानासाठी पडत नाहीत। आता हेच बारामतीत घडणार की काय अशी शंका आहे। कारण सुनेत्रा पवार निवडून येतीलच असं बोललं जात आहे, पण त्यांचा विजयाचा आकडा नक्की कसा असेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे। बारामतीचा आजवरचा इतिहास नक्की कसा राहिलेला आहे? पवारांचा नक्की किती वर्ष या मतदारसंघावर होल्ड राहिलेला आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बारामती विधानसभा मतदारसंघ म्हटलं की डोळ्यासमोर फक्त आणि फक्त पवार हे नाव येतं। या मतदारसंघाचा इतिहास आणि पवारांचा या मातेशी असलेला संबंध हा दशकांचा आहे। बारामती विधानसभेच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली ती 1967 सालापासून। याच वर्षी अवघ्या 27 वर्षांच्या शरद पवारांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्यानंतर बारामतीचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली। 1967 नंतर शरद पवार यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही। 1972, 78, 80, 85 आणि 1990 अशा सलग निवडणुकांमध्ये शरद पवारांनी बारामतीवर आपली पकड मजबूत ठेवली। शरद पवारांनी बारामतीचा विकास आणि तिथलं औद्योगिक जाळं इतकं घट्ट केलं की हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनला। पुढे जेव्हा शरद पवार राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले तेव्हा त्यांनी बारामतीची धुरा आपले पुतणे अजितदादा पवार यांच्याकडे सोपवली। अजितदादा पवार यांनी 1991च्या पोटनिवडणुकीतून बारामती विधानसभेच्या मैदानामध्ये प्रवेश केला। शरद पवारांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी हा मतदारसंघ सोडला होता। तेव्हापासून अजितदादांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली। अजितदादा आणि बारामती हे जणू समीकरणच बनलं। 1991 पासून ते 2024 पर्यंत अजितदादा पवार यांनी या मतदारसंघावर एकतर्फी वर्चस्व गाजवलं आहे। प्रत्येक निवडणुकीत त्यांचं मताधिक्य हे विरोधकांसाठी एक आव्हानच ठरलं आहे। जर आपण गेल्या काही निवडणुकांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर अजितदादांच्या ताकदीचा अंदाज येतो। 2014च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा राज्यात मोदी लाट होती तरीही अजितदादांनी बारामतीत 1.5 लाख मते मिळवून 90,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत तर त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढला। 2019ला अजितदादांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1,65,000 मतांच्या फरकाने पराभव केला।
नुकत्याच झालेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीतही अजितदादांनी आपली विजयाची परंपरा कायम राखली होती. मात्र आता नियतीने घात केलेल्या एका वळणामुळे ही जागा रिकामी झाली आणि आज सुनेत्राताई पवार या रिंगणात आहेत. बारामतीच्या जनतेचं अजितदादांवर जीवापाड प्रेम होतं आणि त्याच सहानुभूतीची लाट सध्या या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. पण इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे मतदानाच्या टक्क्याचा. इतिहास सांगतो की पोटनिवडणुकीत मतदार तितक्या उत्साहाने घराबाहेर पडत नाहीत. जेव्हा मुख्य निवडणूक असते तेव्हा सत्तेचं समीकरण बदलणार असतं, ज्यामुळं लोकांमध्ये उत्साह असतो. पण पोटनिवडणुकीत अनेकदा निकाल आधीच स्पष्ट वाटत असल्यानं किंवा भावनिक लाट असल्यानं मतदार मतदानाला जाणं टाळतात. बारामतीतही सध्या सुनेत्रा पवार निवडून येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे, कारण समोर कोणताही प्रबळ राजकीय विरोधक नाही. पण हीच बाब मतदानाचा टक्का पाडण्यास कारणीभूत ठरू शकते का, हा चिंतेचा विषय आहे. पोटनिवडणुकीत मतदानाची आकडेवारी कशी घसरते याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2014ची बीड लोकसभेची पोटनिवडणूक. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमधून मोठा विजय मिळवला होता. केंद्रात मोदी सरकार आल्यावर त्यांच्यावर ग्रामविकास मंत्रीपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. पण दुर्दैवानं शपथविधीनंतर अवघ्या काही दिवसांमध्येच एका अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर बीडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपने त्यांच्या कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी भावनिक साथ घालत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा विचार केला. मात्र काँग्रेसने अशोक पाटील यांना रिंगणात उतरवलं. निकाल लागला तेव्हा प्रीतम मुंडे यांनी 6 लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन एक नवा इतिहास रचला. पण जर आपण मतदानाच्या टक्केवारीकडे पाहिलं तर सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरलेला दिसला होता. लोक विजयाबद्दल साशंक नसले की मतदानाकडे दुर्लक्ष करतात. हाच धोका आता बारामतीतही वर्तवला जात आहे. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या आज राज्याच्या जरी उपमुख्यमंत्री असल्या तरी त्यांचं सामाजिक कार्य बारामतीत खूप जुनं आहे. त्या केवळ अजितदादांच्या पत्नी म्हणून नव्हे तर सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्या बारामतीतून मैदानात उतरल्या होत्या. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागली. अजितदादांच्या निधनानंतर राज्याची धुरा सांभाळण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता त्यांना घटनात्मक तरतुदीनुसार आमदार होणं अनिवार्य आहे. सुनेत्राताई पवार सध्या बारामतीच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार करत आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे, खासदार पार्थ पवार आणि जय पवार ही सगळी फौज कामाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता केवळ विजय मिळवण्याचं आव्हान नाही तर तो विजय विक्रमी मताधिक्याने मिळवण्याचं आणि जास्तीत जास्त लोकांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं मोठं आव्हान आहे. बारामतीकर आपल्या लाडक्या दादांना श्रद्धांजली म्हणून विक्रमी मतदान करणार की पोटनिवडणुकीचा कमी मतदानाचा शाप हा या मतदारसंघालाही लागणार हे 23 एप्रिलला स्पष्ट होईल. 4 मेला जेव्हा निकाल लागतील तेव्हा सुनेत्राताईंनी किती मतांचा उच्चांक गाठला हे समजेलच. पण बारामतीकरांनी दिलेली ही साथ लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी किती महत्त्वाची ठरली हे देखील पाहण्यासारखं असेल. तुर्तास बारामतीचं मैदान तापलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नक्की किती मतांनी निवडून येतील? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.